नंदुरबार जिले के लॉजिस्टिक पार्क के प्रस्ताव को तेजी मिली है। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने हाफ रिंग रोड की डीपीआर को भी मंजूरी दे दी है। शिवसेना विधायक चंद्रकांत रघुवंशी ने दिल्ली के केंद्रीय मंत्री के मुलाकात कर जिले के विकास प्रोजेक्ट पर चर्चा की। आदिवासी बहुल और पिछड़े माने जाने वाले नंदुरबार में रोजगार की कमी के चलते लोगों को पलायन करना पड़ता है। ऐसे में लॉजिस्टिक पार्क बनने से रोजगार, कनेक्टिविटी और व्यापार को बड़ा फायदा मिलने की उम्मीद है। वहीं हाफ रिंग रोड बनने से शहर की ट्रैफिक समस्या कम होगी और आवाजाही भी आसान होगी। 13 किलोमीटरचा रस्त्याला साधारणतः लँड ॲक्विजिशन करायचे नाही, पण 30-40 कोटी रुपयामध्ये रस्ता तयार होऊन जाईल। दुसरा विषय आहे लॉजिस्टिक पार्कचा। मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्राच्या आदिवासी जिल्हे दोघं, धुळे आणि नंदुरबार, गुजरातचा सुद्धा तापी आणि नर्मदा आदिवासी जिल्हा आहे, मध्य प्रदेशचा बडवानी हा आदिवासी जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यांमध्ये एक लॉजिस्टिक पार्क व्हायला पाहिजे, जेणेकरून दळणवळणाची सोय वाढेल आणि लोकांना रोजगार मिळेल। पण त्यांनी मला एक अट टाकली आहे की जमीन शासनाची पाहिजे। रघुवंशी जिल्हाधिकाऱ्यांकडून मला तसा प्रस्ताव पाठवा, मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे आणि लॉजिस्टिक पार्कसाठी शासनाची जमीन जिथं पण असेल तिथला प्रस्ताव केंद्र स्तरावरती सादर करायला लावणार आहे। लाडके मंत्री ज्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे ते आदरणीय नितीन गडकरी साहेबांना भेटायला त्यांची वेळ मागितली होती। नंदुरबार शहराच्या पूर्वेला बायपास करतंय नॅशनल हायवे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौफुलीपासून तर असं करण चौफुली थेट माझ्या पेट्रोल पंपापर्यंत। माझी अपेक्षा आहे की परत पश्चिमेकडून एक हाफ रिंग रोड करायला पाहिजे आणि मी ती मागणी घेऊनच खऱ्या अर्थानं गडकरी साहेबांना भेटलो। गडकरी साहेबांच्या सुद्धा ते निदर्शनास आणून दिलं मी आणि अत्यंत कमी रकमेमध्ये जिल्हा मुख्यालयाच्या शहराला रिंग रोड जर होत असेल तर तसा प्रस्ताव त्यांनी लगेच स्वीकारला आणि त्यांनी डीपीआर तयार करायच्या सूचना माझ्या समोरच अधिकाऱ्यांना दिल्या आणि मला आत्मविश्वास आहे की नंदुरबारच्या पश्चिमेपासूनही बायपास नंदुरबार शहरासाठी बनून जाईल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये रिंग रोडचा डीपीआर, हाफ रिंग रोड म्हणतात त्याला, हाफ रिंग रोडचा प्रस्ताव मान्य होईल।